आता ही आपली ग्रीन चटणी रेडी झालेली आहे। आता आपण वळूया चिंचेच्या चटणीकडे। ही झाली आहे मॉइस्ट। आता आपण हिला गाळून घेऊया। चटणी इमलीची म्हणजे चिंचेची उकळलेली आहे, थोडं घट्टसर आली की गॅस बंद करायची, रेडी झाली आहे। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आत्ता आपण बनवत आहे चिंचेची चटणी। त्यासाठी आपण घेतले 3 चम्मच चिंच आणि त्यात आपण घालणार आहे गरम पाणी। सगळं काही सोडा आणि सर्वप्रथम या रेसिपीकडे लक्ष द्या, कारण याच्याशिवाय तुम्हाला मजा येणार नाही। ही स्ट्रीट फूड आपण इतकी मजा खातो ना, त्यासाठी ही चटणी बनवणं खूप आवश्यक आहे। म्हणून सर्वप्रथम आपण प्रिपेअर करू चिंचेची चटणी। तर याच्यात घालूया गरम पाणी। आता हिला आपण ठेवूया 10 ते 15 मिनिटं भिजायला आणि मग हिला आपण गाळून घेऊया। आता आपण बनवतोय दुसरी हिरवी चटणी। तिला आपण पहिले टाकूया पाणी, स्वच्छ करूया। त्यात आपण घालणार आहे सांबार, मीठ, मिरची आणि लसणाच्या काही कळ्या प्लस जिरं। आणि आपण या हिरवी मिरचीचा, या हिरव्या चटणीचा यूज करणार आहे आपण त्या डिशमध्ये। आता ही आपली पहिली चटणी आहे, ग्रीन चटणी। त्याला आपण ग्राइंड करून काढणार आहे। त्याच्यामध्ये मी ऑलरेडी जिरं घातलेलं आहे। त्यात आपल्याला घालायचं आहे सांबार, मिरची, लसणाच्या काही कळ्या आणि पुदिना। एक चम्मच साखर, थोडं मीठ, ग्राइंड करून काढूया आपण। आता ही आपली ग्रीन चटणी रेडी झालेली आहे। आता आपण वळूया चिंचेच्या चटणीकडे। ही झाली आहे मॉइस्ट। आता आपण हिला गाळून घेऊया। आता हे चिंचेचा कोरमा जो आपण गाळून काढलेला आहे तो रेडी झाला आहे। त्यात आपल्याला घालायचा आहे 1 वाटी गूळ, त्यानंतर थोडंसं चवीनुसार तिखट, थोडंसं खट्टा मिठ्ठा वाटायला, थोडं जिरे पावडर, चवीनुसार मीठ, थोडं टोमॅटो केचप घालू आपण, अगदी थोडं बस। आणि याला छान मिक्स करून एक उकळी येईपर्यंत गॅसवरती मांडूया। चटणी इमलीची म्हणजे चिंचेची उकळलेली आहे, थोडं घट्टसर आली की गॅस बंद करायची, रेडी झाली आहे। आता हे दही आहे, गोड दही। हे सॉस आहे, चिली सॉस रेड। ही आपली हिरवी चटणी आहे आणि हे आहे आपला चिंचेचा गर काढून आपण जे बॉईल केलेलं आहे चिंचेची चटणी। तर अशा प्रकारे आपल्या या 4 डिशेस रेडी झालेल्या आहेत। दहीची तर आवश्यकता आहेच आपल्याला। तर या 4 चटण्यांचा उपयोग करून आपण जी डिश तयार करणार आहोत ते एक स्ट्रीट फूड आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे आलू, आणि आता आपण ते आलू बॉईल करायला मांडणार आहोत। चला तर मग पहिले मांडूया आलू बॉईल करायला, उकळायला। त्यासाठी या चटण्या रेडी झालेल्या आहे। हे स्ट्रीट फूड आता आपण आपल्या घरी बनवूया। लेट्स गो। आपले आलू बॉईल करून झालेले आहेत, थंड झालेले आहेत। आता त्यांना आपल्याला छान ग्रेट करायचं आहे, मोठंच करायचं आहे आणि ते सुकेले पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी नको, म्हणून आपण थोडं त्यांना ड्राय व्हायसाठी ठेवलं होतं। जर आपण छिलके काढून त्यांना बॉईल केलं तर त्याच्यामध्ये पाणी जातं, त्यामुळे ते चिपचिपे बनतात। आपल्याला चिपचिपे आलू नको आहे, म्हणून आपण छिलक्यासकट त्यांना बॉईल केलेलं आहे। आता त्यांचे छिलके काढून त्यांना थंड झाल्यावर आता त्यांना थोडं ग्रेट करून घेऊया।
अशा प्रकारे झाले पाहिजे मोकळे मोकळे. आपल्याला घालायचं आहे थोडं जिरं, मीठ नाही घालायचं आपल्याला. कॉर्नफ्लॉवर आणि छान टिक्का बनवायचा, म्हणजे गोल गोल पहिले वड्यासारखा बनवायचा आहे, देन टिक्की बनवायची आपल्याला. असं आता आपले बॉल रेडी झाले आहेत. आपलं तेल झालंय गरम. आपण यांना करूया फ्राय, गोल्डन फ्राय. क्रिस्पी मस्त छान. ते पूर्ण नाही शिजलेत, पण आपण जेव्हा याची पॅटी बनवू ना त्यावेळेस आपल्याला आणखी शिजवायचे, म्हणून आपल्याला या स्टेजवरती यांना बाहेर काढून घ्यायचं. आता यांना आपल्याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं, म्हणजे थंड व्हायला. थंड होईल त्यावेळेसच आपण यांना हाताने दाबायचं आहे आणि त्यांना पॅटीज बनवायची. तर हे आपले पॅटीस चे गोळे तयार झाले. त्याला आपल्याला थंड झाले, त्याला आपल्याला दाबायचं. ठीक आहे, किती छान आवाज येतो बघा. आता आपल्याला याचं चाट तयार करायचं आहे. तर आता आपण याला थोड्याशा तुपामध्ये किंवा बटरमध्ये शॅलो फ्राय करू तव्यावरती. यामध्ये आपण आपल्या पॅटी घेऊया.
आपली चॉपिंग पण पूर्ण झालेली आहे. आपण थोडंसं गार्निश करायला बीटरूट आणि गाजर, कांदा, थोडा सांबार घेतला आहे. आपल्यावरती डिपेंड आहे तर आपल्याला काय करायचं. आपले पॅटीस रेडी झालेले आहे. आपण सर्व करूया. तर आपण 2 पद्धतीने तयार करणार आहेत. अशावरती आपण हे जे काल चिंचेचं चटणी तयार करून ठेवली होती ती घालणार आहे. थोडं टोमॅटो केचप, त्यानंतर आपण हिरवी चटणी सुद्धा तयार केलेली, आणि गोड दही. यावरती आपण गार्निश करणार आहे गाजरनी, थोडं बीटरूट, अगदी थोडं सांबार, हवं तर कांदा, अदरवाईज असंही सर्व करू शकतो. तर या पद्धतीने आपली एक पॅटीसची थाळ रेडी झालेली आहे. यावरती हवं तर तुम्ही चिवडाही घालू शकता, शेव चिवडा वगैरे, तो ऑप्शनल आहे टोटली. तर ही आपल्याला अशा पद्धतीची दिसेल. आता आपण दुसऱ्या पद्धतीने बनवूया. मी याच्यामध्ये गार्निशला काहीच घालणार नाही आहे, डायरेक्ट सॉस घेणार आहे. झालेलं आहे आपलं. आता आपण यावरती आपली खट्टी मिठी इमलीची चटणी घालणार आहे. त्यानंतर आपली ग्रीन चटणी, आणि गोड दही. दॅट्स इट. नक्की ट्राय करा. तुम्हाला कुठल्या टाईपची प्लेट आवडली, ही की ही, आणि नक्की करून बघा घरी अशी आपल्या आवडीची चाट. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.